नमस्कार. मी वसंत आपटे आपले जगच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्याशी बोलतोय. महाराष्ट्राला आणि सगळ्या देशालाच ललामभूत असलेला एक भव्य सोहळा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये रायगडावरती संपन्न झाला. आणि त्याचं कारण असं की आजवरच्या अनेक शतकांच्या गुलामीतून एक स्वतंत्र हिंदू राष्ट्र जन्माला आलं. आणि ते धर्मानं हिंदू जरी म्हणवलं त्या काळाच्या रूढीप्रमाणे, तरी ते सर्व धर्म समभावाचं आणि ममभावाचं होतं यामध्ये काही शंका नाही. कारण महाराजांचा दृष्टिकोन असा उदार होता. आणि दुसरं म्हणजे हिंदू धर्माचाच दृष्टिकोन असा सर्व धर्मांचं आदरानं सगळ्यांच्याबद्दल ममत्व बाळगणारा, सगळ्या धर्मातलं चांगलं ते घेणारा असाच होता. मुळात धर्म म्हणजे पूजा पद्धती असं कधी आपल्या लोकांनी मानलंच नाही, भारतभूमीनं कधी मानलंच नाही. ही एक संस्कृती आहे. इट इज अ स्टेटस ऑफ माइंड असं म्हटलेलं आहे. त्यामुळं त्या वागणुकीला, त्या वर्तणुकीला योग्य अशी ही भूमी ही मुक्त व्हावी, ती स्वतंत्र व्हावी, इतरांचं आक्रमण त्याच्यावरती नसावं, इतरांचा बोजा त्याच्यावरती नसावा, इतरांचा मस्तवालपणा त्यातून नाहीसा व्हावा, ह्या सगळ्या हेतूनी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं. हे तर उघड आहे, इतिहास तसं सांगतो. मला स्वतःला एक फार मोठं भाग्य असं मिळालं, मी काही वेळेला आपल्याशी ह्या चॅनलच्या माध्यमातून बोललोय, की मुलतानचे डॉक्टर बाळकृष्ण हे खूप मोठे इतिहासाचे संशोधक आणि तत्त्वज्ञ कोल्हापूरला असत. आणि त्यांनी शिवाजी द ग्रेट या नावानं परदेशातली अनेक कागदपत्र एकत्र करून सगळ्या दस्तावेजांचं एकत्रीकरण केलं आणि हा ग्रंथ सिद्ध केला. साधारण 1700 पानाचा तो ग्रंथ होता. आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं शाहू संशोधन केंद्राकडून मला त्याचा अनुवाद करण्याचं काम देण्यात आलं होतं. आणि तो अनुवाद केल्यानंतर 1400 पानाचा ग्रंथ मी तो महान शिवाजी या नावानं मराठीतून आणला. त्याचं प्रकाशन गेल्या मार्चमध्ये झालं. मला आज या राज्याभिषेकाच्या निमित्तानं त्यातले काही उतारे तुमच्यासमोर मांडायला हवेत असं आपोआपच वाटलं. की तो सगळा ग्रंथ जरी मी 4-4 वेळा वाचला, 10-10 वेळा वाचलेला असला तरी सुद्धा तो काही मी इतिहास तज्ज्ञ नव्हे. त्यामुळे त्याचे उलट सुलट संदर्भ आणि त्याचे तोंडपाठ मला त्या आकडेवारी वगैरे वगैरे असलं काही होणार नाही. पण त्यातले काही संदर्भ जे अतिशय महत्त्वाचे ते मात्र मी तुम्हाला या ग्रंथातूनच काही उतारे वाचून दाखवावेत असं वाटलं. आपल्या मर्यादित वेळेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढे मी ही माहिती तुमच्यासमोर मुद्दामून आज राज्याभिषेकाच्या निमित्तानं साजरी करतो. मला असं वाटतं नेहमी की आपल्याला शिवाजी महाराज नीट कळलेलेच नव्हते. त्याचं कारण जय भवानी जय शिवाजी किंवा शिवाजी महाराज की जय आणि ते पोवाडे, रस्त्यावर मिरवणुका, कधी कधी इतर लोकांना शिव्या शाप देणं, मुसलमानांच्या विरोधात बोलणं, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणं म्हणजे शिवाजी महाराज, अशा काहीतरी एक गैरसमजुतीतून चालत असलेल्या काही रूढी असतात. पण त्या सोडून देऊ, आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही इतिहास म्हणून. परंतु इतिहास म्हणून जो नोंद केला गेलेला आहे, दस्तावेजामधून जो सिद्ध झालेला आहे, तो काही संदर्भ तुमच्यासमोर आणावा असं मला वाटलं. महाराजांनी राज्याभिषेकाचं महत्त्व जाणलं होतं. म्हणजे स्वतः त्यांना मिरवावं, स्वतः ते छत्रछामरं मिरवावीत असा हा काही राजा नव्हे, कारण हा स्वतःच योगी होता. आणि त्यामुळे त्यांना स्वतःबद्दल, राज्याभिषेकाबद्दल स्वतःच्या डोक्यावर छत्रछामरं मिरवावीत असली काही बुद्धीत नव्हती. मग त्यांनी राज्याभिषेक स्वतःला का करून घेतला, तर त्याचं उत्तर या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच दिले. त्यांनी असं म्हटलं की आपल्या कारकिर्दीच्या उदयापासूनच या राजानं हिंदवी साम्राज्य स्थापनेची महत्वाकांक्षा बाळगलेली होती. उरातल्या त्या महत्वाकांक्षेला मूर्त रूप देण्याकरता त्यांनी आपली शक्तिबुद्धी फक्त आणि फक्त स्वराज्याच्याच कामासाठी एकवटली होती. त्यांच्या आशा आकांक्षाहून भरघोस यश त्यांना मिळालेलं होतं स्वतःच्या पराक्रमामुळं आणि कष्टांमुळं. त्यामुळं सुबद्ध अशा स्वराज्याच्या रूपानं त्यांचं स्वप्न साकार झाल्यानंतर या ध्येयपूर्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अभिषिक्त सिंहासनाधीश्वर होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी महाराजांनी काय केलं, तर सर्वात सुरुवातीला देवीचा कौल घेतला, देवीचं दर्शन घेतलं. तिला हा कानोसा सांगितला की असा असा माझा बेत आहे, असं मनीचं गुज त्यांनी देवीला सांगितलं. नंतर मातुश्री जिजाबाई, मार्गदर्शक असलेले तत्वज्ञ, रामदासांसारखे काही भिक्षेकरी, पैठण येथील अधिकारी ब्रह्मवृंद
तसेच स्वराज्यातील मातबर सरदार आणि प्रधान यांच्याशी त्यांनी राज्याभिषेकाच्या संदर्भात अनेक वार मसलती केल्या. असामान्य पराक्रम आणि अलौकिक बुद्धिमत्तेनं देव, देश, संस्कृती, मठ मंदिरं आणि हिंदू धर्माची प्रतिष्ठा यांचं रक्षण करणाऱ्या या लाडक्या राजाला सिंहासनाधीश्वर होण्याचे पाहण्यासाठी सगळे प्रजाजनही आतुर झालेले होते. त्या सर्वांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक आणि सिंहासनारोहण सोहळ्याला सहर्ष मान्यता दिली. एवढं सगळी पूर्वतयारी कानोसा घेतल्यानंतर महाराजांनी ह्या सोहळ्याला प्रारंभ केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की दुसरं कारण म्हणजे या देशातली म्हणजे विशेषतः या पातशाहीतले बंडखोर जहागीरदार एवढंच बाह्यतः शिवाजी महाराजांना समजलं जात होतं. समकालीन राजवटींच्या दृष्टिकोनातूनही महाराजांची प्रतिमा दख्खनचा बडा बंडखोर, दरोडेखोरांचा पुढारी, शूर चाच्या, लुटारू टोळीवाला अशी निर्माण करण्यात आलेली होती परदेशी आक्रमकांकडून. विजापूर बादशाहीच्या जहागिरींमध्ये रमलेले कुलीन म्हणवणारे घरंदाज मराठा सरदार घोरपडे, शिर्के, निंबाळकर, मोहिते, महाडिक, घाटगे, जाधव या साऱ्यांनी आपल्या निष्ठा विजापूर दरबारच्या चरणी वाहून त्याचाच अभिमान ते वागवत राहिले होते. त्यांनी दख्खनमधील अशांती आणि अराजकतेला शिवाजीच जबाबदार आहे असं या लोकांनी ठरवलं होतं. आणि म्हणून सामाजिक बाबतीतही ह्या भोसले घराण्याला वेगळं श्रेष्ठत्व देण्यास तेही तयार नव्हते. या अन्य अनेक मराठा सरदारांवर आपले रास्त राजकीय आणि सामाजिक श्रेष्ठत्व राखता येईल आणि परकीय सुलतानांची गुलामी पत्करत राहण्यापेक्षा त्यांना या स्वराज्याच्या सेवेत मानाचे स्थान देता येईल याही उद्देशाने शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वसामान्य रयतेच्या मनातील स्वतंत्र स्वराज्याच्या राष्ट्रीय भावनेला राज्याभिषेक सोहळ्यामुळे लोकमान्यता मिळणार होती, हा एक त्यामध्ये हेतू होता. पुढचा हेतू असा दिलाय की मुसलमानी आक्रमकापासून सुटका करून घेऊन स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे राष्ट्र हे स्वतंत्र भारतीय आर्य संस्कृतीची सन्मानदर्शी राजवट ठरणार होती. मोगल साम्राज्य किंवा दक्षिणेतील पातशाह्या या बलाढ्य सत्तांच्या टाचाखाली चिरडून निघत असताना स्वराज्य स्थापन करण्याची कल्पना म्हणजे एकेकाळचे दिवास्वप्न किंवा असंभाव्य वाटणारी गोष्ट होती. परंतु हे स्वराज्य आता वादातीत असे सिद्ध झालेले होते. सिंहासनावरून खाली ढकलल्या गेलेल्या हिंदू धर्म आणि संस्कृतीची पुनर्स्थापना या राज्याभिषेकातून केली जाणार होती. त्यामुळे त्यांच्या वंशजांना सुद्धा हिंदुपती पातशाह असेच म्हटले जाऊ लागले आणि त्यांचे राज्य म्हणजे हिंदुपद पादशाही असा उल्लेख सुरू झाला. त्याच्यानंतर मग हे सामर्थ्य संपन्न सिंहासनाधीश्वर असे होणार. राजमुकुट, छत्रचामर आणि इतर राजचिन्हे धारण करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होणार. आणि त्यामुळे होणार काय तर विजापूर, गोवळकोंडा आणि दिल्लीच्या सुद्धा सम्राटांच्या समसमान अशीही राजाची गादी होणार होती. म्हणून इतर सम्राटांप्रमाणेच शिवाजी महाराजांकडून ज्या सनदा, पदे, पदव्या, बिरुद, सन्मान हे दिलं जाणार होतं त्याला राजमान्यता म्हणजेच पावित्र्य, मान्यता, प्रतिष्ठा आणि संरक्षण हे दिलं जाणार होतं. म्हणजे उगीच मी कोणाला तरी राव बहादूर म्हणले आणि मग तो राव बहादूर मिरवायला लागला असं नाही. त्याला राजमान्यता होती. ती मिळवण्यासाठी सिंहासनाधीश्वर होणं हे गरजेचं होतं. त्याच्यानंतर मुसलमानी सत्तेच्या या महासागरामध्ये एखादं स्वतंत्र राज्य ह्या संस्कृतीचं म्हणून तयार होणं हे महत्त्वाचं होतं. आणि म्हणून समस्त भारतवासी लोकांनी या छत्रपतींच्या या छत्राखाली यावे आणि स्वतंत्र स्वराज्य स्थापन करावे सगळ्या देशभर, भारतभर अशी त्यामागची कल्पना होती. त्यामुळंच हा राजकारणाचा एक घटक बनला. म्हणजे बखरकारांनी तर असं म्हटलं की तत्कालीन हिंदुस्थानातील साऱ्या मुस्लिम व युरोपीय सत्तांनी पुढे होऊन याला मान्यता दिली म्हणून त्यांनी आपापले प्रतिनिधी सुद्धा या सोहळ्याला पाठवलेले आहेत. त्यांनी राजमुकुट मस्तकी धारण केला आणि राज्यारोहणाची शपथ ग्रहण केलेली आहे. आपण आज बऱ्याच ठिकाणी बघतो लोकशाहीमध्ये सुद्धा शपथविधी असतो पहा, तसा ह्या सिंहासनाधीश्वर राजाला सुद्धा शपथ घ्यावी लागत होती. आपल्या रयतेचे सुराज्य, सुशासन
कल्याण आणि समृद्धी यास्तव प्रशासन करण्यासाठी ते शपथपूर्वक प्रतिज्ञाबद्ध झाले. इतकं स्पष्ट म्हटलेलं आहे. दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानात त्या काळी मान्यता पावलेल्या काशी क्षेत्राच्या विद्वान पंडितांकडून महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतल्यावर सार्वभौम क्षत्रियत्व वैध असल्याबद्दल मोहोरही उमटणार होतीच. परंतु विधिवत राज्याभिषेक करून घेण्यामुळं त्यांचा राजधर्म निर्विवाद सिद्ध होणार होता. राज्याशिवाय राजाला अस्तित्व नाही. इथं राज्य होतं पण त्याला अधिकृत राजा नव्हता. आणि ज्यानं 20 वर्ष अविश्रांत परिश्रम करून हे स्वराज्य निर्माण केलं त्यानं मस्तकी राजमुकुट लेववून राजपदी विराजमान करायचं होतं. राज्य सुसंघटित, स्थिर, पवित्र राखून धार्मिक आणि बौद्धिक सुधारणांचे नवयुग निर्माण करायचे होते. भारतवर्षाच्या राजकीय पटलावर नवीन हिंदवी स्वराज्याचे पर्व सुरू करायचे होते आणि त्याद्वारे आमच्या संस्कृतीचा सन्मान्य उदय आणि मुस्लिम छळवादाचा अस्त जगाच्या निदर्शनाला येणार होता. असे हेतू सगळे त्यांनी साध्य केलेले आहेत. म्हणजे काशीच्या ब्राह्मणांनी किंवा पंडितांनी सगळ्यांना त्यांनी जे सांगितलं, शपथ जी घ्यायला लावली, राज्याभिषेक जर नसेल आणि राजा जर सिंहासनाधीश्वर छत्रचामरांचा मान्यता प्राप्त नसेल तर एरवी सुलतान आणि हा राजा ह्याच्यात फरकच राहिला नसता ना. त्यांनी महाराजांना हे पटवून दिलं की इथं सिंहासनाधीश्वर होणं इथं ह्या संस्कृतीमध्ये वेगळा अर्थ आहे. केवळ तो राजा म्हणून कुणीतरी मिरवावा असं नाही आहे. हे राजपदाची शपथ आहे. स्त्रियांवर, दलितांवर, दुर्बलांवर अन्याय होणार नाही अशी त्यांनी शपथ घ्यायची आहे. अकारण कोणाचा छळवाद होणार नाही अशी शपथ आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की एरवी सुलतान सुद्धा आमच्या राज्यावर राज्यच करत होते ना, त्यांना राज्याभिषेक नव्हता. हा राज्याभिषेक हा हिंदू संस्कृतीचा राजमान्यता मिळण्याचा एक अधिकृत सोहळा आहे. आणि तो झाल्यानंतर म्हणजे आपल्याकडे म्हणतो आता हल्लीच्या काळामध्ये एक सोपं उदाहरण, महाराजांच्या या चरित्राशी काही संबंध नाही पण चालू जगामध्ये विचार करा की समजा एकत्र नवरा आणि बायको कोणीतरी एकत्र, हल्ली लव्ह इन रिलेशनशिप म्हणतात, त्याला विवाह म्हणतात का? नाही म्हणत. देवा ब्राह्मणांसमोर म्हणजे 4 प्रतिष्ठित, सुसंस्कृत, सज्जन, जाणत्या, अनुभवी लोकांसमोर अग्निसाक्ष ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि एकमेकाला हार घातला तर त्याला विवाह असं म्हटलं जातं. आणि धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरामी अशी शपथ घेतली की तो विवाह सहसा मोडत नाही. आपण आपल्या संस्कृतीतलं विवाह बंधन बघतो की ते सहसा मोडलं जात नाही. हा जसा विवाह सोहळ्याचा वेगळा अर्थ आहे तसा हा राज्याभिषेकाचा अर्थ आहे. आणि म्हणून राज्याभिषेक केला म्हणजे आता सगळं झालं, मी आता तिथं बसणार आणि मला छत्रछामर उद्या बसणार असा त्याचा अर्थ नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये राज्याला राजा लागतो आणि राजाला राज्य लागतं. त्या दोघांनी एकमेकाचं कल्याण साधणं याच्याशी महत्व आहे. आता ह्यांनी जो इंग्रज आणि विशेषतः जवळजवळ 8-10 दिवस ते तिथं होते रायगडावर. ते आले होते खरं म्हणजे शिवाजी महाराजांशी व्यापारविषयक करार करण्यासाठी. आणि त्यामुळं ते साधारण 12-13 मे पासून ते 8-10 जूनपर्यंत 15 जूनपर्यंत जवळजवळ महिनाभर रायगडावर होते. आणि त्या दरम्यान ह्या साधारण 2, 3, 4, 5, 6 जूनला हा सगळा भव्य सोहळा पार पडलेला आहे. 6 जूनच्या सकाळी त्यांनी जे राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी त्यांना निराजी पंतांनी त्या हेनरी ऑक्झिंडनला निमंत्रण दिलं, इंग्रजांच्या प्रतिनिधीला आणि त्या शिष्टमंडळाला. त्याप्रमाणे ते गेले. आलाच आहात तुम्ही, करार होईलच, पण राज्याभिषेक होईपर्यंत ह्या गडबडीत ते काय होणार नाही. आलाच आहात तर राज्याभिषेकाला या आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून. पण मग ऑक्झिंडननं मान्यता घेतली कंपनी सरकारची आणि मग तो राज्याभिषेकाला प्रतिनिधी म्हणून गेला. त्यानं नजराणा दिला. ते नजराण्याचाही हिशोब आहे, कोणाकोणाला काय काय दिलं, प्रधानांना काय दिलं, राजाला काय दिलं वगैरे वगैरे त्याचे हिशोब आहेत. त्याची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्याचे हिशोब कंपनीला पाठवले, त्याच्या किमती इतक्या 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 आहेत म्हणून. 6 जूनच्या दिवशी जो राज्याभिषेक झाला त्यावेळेचं वर्णन त्यानं असं केलेलं आहे की अप्रतिम सुंदर अशा सिंहासनावर शिवाजीराजे विराजमान झालेले होते. 6 जूनला सकाळी 7-8च्या सुमारास आम्ही राजाच्या दरबारी गेलो होतो. सर्व खाशी मातब्बर मंडळी भरजरी पोशाखामध्ये अदबीने उभे होती. युवराज संभाजीराजा, पेशवा मोरोपंत, विद्वान पुरोहित सिंहासनाच्या पायऱ्यांशी बसले होते. इतर सरदार, सेनापती आणि अतिथी आदराने आणि नम्रतेने उभे होते. मी काही अंतरावर अदबीने उभा होतो असं ऑक्झिंडन लिहितोय. तोही उभा होतो. राजांना पेश करण्याची हिऱ्याची अंगठी घेऊन
नारायण शेणवी म्हणजे त्यांचा दुभाषा, त्यांचा प्रतिनिधी, इंग्रजांचा प्रतिनिधी आहे तो नारायण शेणवी हा आमच्या शेजारी थांबला होता. राजाने आमच्या आगमनाची दखल घेतली आणि आम्हाला जवळ बोलावले. सिंहासनाच्या पायरीशी आम्ही गेलो. राजाचे दर्शन घेऊन जबाबदारीने परत फिरणे भाग होते. अगदीच उलटपावली नव्हे, पण लवकरच आम्ही तिथून परत निघालो. मी तेवढ्यात सभेचे निरीक्षण केले. मुसलमानी पद्धतीप्रमाणेच अनेक राजचिन्हे व राज्यचिन्हे सिंहासनाभोवती झळकत होती. उजव्या बाजूला 2 भाल्यांच्या टोकावर मोठ्या दातांचे सुवर्णमत्स्य लटकलेले होते. डावीकडे बरीच अश्वपुच्छे बांधलेली होती. एका डौलदार भाल्याच्या टोकावर न्यायाचे प्रतीक असलेला सोन्याचा तेजदार तराजू झुलत होता. तिथं न्यायदेवता आंधळी नव्हती, ती नंतरची कल्पना आहे ब्रिटिशांनी दिलेली. आमची न्यायदेवता डोळस होती. तिथं परत फिरून दरबाराच्या द्वारापाशी आलो तर सजवलेले 2 हत्ती त्या ठिकाणी दिमाखात उभे होते. सोन्याचे लगाम असलेले आणि सजवलेले 2 उमदे घोडे ऐटीत उभे होते. अत्यंत अवघड आणि धोकादायक वाटेने हे हत्ती आणि घोडे गडावर आणले कसे या विचाराचे मला कौतुक वाटले. हे झाल्यानंतर त्यांनी ह्या प्रकरणाच्या शेवटी एक फार मजेशीर नोंद करून ठेवली. ती मात्र सांगण्यासारखी आहे बरं का. म्हणजे त्यांनी रायगडावर गेल्यानंतर त्यांची मुलाखत झाली, त्यांचे कराराविषयक हे झालं आणि नंतर जेव्हा ते मुंबईला पोहोचले तेव्हाचे उल्लेख मात्र असे आहेत गमतीशीर की त्यांनी गडावर असताना त्यांना मांसाहार करायचा होता. इंग्रज हे मांसाहाराशिवाय त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये आणि आहार पद्धतीमध्ये राहता येत नाही त्यांना, आणि म्हणून त्यांनी त्याची सोय करायची म्हणून त्यांच्या लेखी. पण तिथं लक्षात त्यांच्या आलं असं की इथं कोणी मांसाहार करतच नाही आहेत, सगळे शाकाहारीच आहेत, सगळे डाळ भात खाऊन राहणारे आहेत. आणि म्हणून त्यांनी मुद्दामून मागणी करून घेतली आणि मग तिथं त्यांना ती सोय करून देण्यात आली मांसाहाराची. आणि मग गडाखालून एक जण, एक काय त्याला म्हणतात खाटीक नवसर, तो आला आणि तो दरवेळेला मांसाहार म्हणून त्यांना मटण पुरवत होता. हे पुरवत असताना त्यांनी नोंद अशी केली आहे की इथले लोक हे फारसा मांसाहार करत नाही. देवीला बळी दिला तर तेवढ्यापुरता प्रसाद म्हणून ते मांसाहार सेवन करतात. एरवी हे डाळ भात खाऊन राहतात. कधीतरी त्यांच्या वरण भातावर तूप मिळालं तर ते खुश असतात. आता ही शिवकालीन प्रथा आहे. शिवाजी महाराज एकभुक्त होते, एकाच वेळेला जेवण करत होते, हेही त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. आता ह्यातलं आपल्याला काय घेता येईल हे या राज्याभिषेकाच्या दिवशी आपल्याला थोडं चिंतन करावं लागेल की हे सगळं कशासाठी घडलं आणि यातून साध्य काय झालं. नंतरच्या काळामध्ये महाराज त्याच्यानंतर साधारण एक 6, 7, 8 वर्ष एवढेच जगले. 74 साली झाला आणि 80 साली ते गेले. म्हणजे जेमतेम 6-7 वर्षाचा कालावधी त्यांना भेटला. 50शीत तर महाराज गेले. या दरम्यान त्यांनी पुन्हा दक्षिण दिग्विजय केला, प्रचंड साम्राज्य निर्माण केलं मराठ्यांचं. आणि ह्याचा मूळ उद्देश काय होता हे राज्याभिषेकाच्या दिवशी आज आपल्यासारख्याने चिंतन करण्याची गोष्ट आहे. नुसतेच शिवाजी महाराज आणि नुसत्याच छात्या फुगवून काहीतरी ते नाटकातले पडदे लावल्यासारखं ते टोप्या आणि ते सगळं करून एवढ्यावर भागणार नाहीत. मूळ हे त्यांचं तत्वज्ञान हे आमच्या लेखी जर महत्त्वाचं ठरलं आणि त्याचं जर कुठेतरी आचरण झालं, मग ते राज्यकर्त्यांनी असोत, जनतेनं असोत, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असोत, अगर सामान्य जनतेने असो, शेतकऱ्यांनी असो, या सगळ्यांनी त्याचं आचरण केलं तर आपण राज्याभिषेकाचा दिवस साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. आज 350 वर्ष झाली या गोष्टीला. आजही आपल्याला तसं काहीतरी चिंतन करण्याची गरज वाटेल तर इथून पुढच्या काळामध्ये तरी सुराज्य निर्माण होईल असं म्हणायला काय हरकत नाही. शिवाजी महाराजांना या निमित्तानं मानाचा मुजरा आणि असंख्य असंख्य कोटी कोटी प्रणाम करूया आणि इथंच थांबूया. धन्यवाद.